नमस्ते सर्वांना, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत। इथे मी 2 क्विल्टिंग करून घेतलेले पीस आहेत। त्याचं मेजरमेंट 12 बाय 11 आहे। तर इथे हे 2 पीस घेतलेले आहेत, ते 3.5 बाय 12चे आहेत। त्यानंतर या 12 इंचाच्या 3 झेप घेतलेल्या आहेत। नंतर ही पट्टी घेतलेली आहे 4 बाय 29 इंचाची आहे। तर या पीसला मी फोल्ड करून घेतलेला आहे। इथे 1 इंचवर मार्किंग करून राऊंड शेप दिलेला आहे मी खालच्या साईडला। त्यानंतर वरच्या बाजूला 2.5 इंचवर मार्किंग करायचं आहे। नंतर इथे साईडला 1.5 इंचवर मार्किंग करायचं आहे। तिथून परत 1.5 इंचवर मार्किंग करायचं आहे। वरून इथं खाली इथे 2 इंचवर मार्किंग करायचं आहे आणि शेप द्यायचा आहे गोल। जसा शेप दिला त्या पद्धतीने आपल्याला हा पीस कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हा पीस तयार झालेला आहे। तसंच याला पण कट करून घ्यायचं आहे दुसऱ्या पीसलाही। दोन्ही पीस कट करून झाले। त्यानंतर इथे मी 4 इंचावर मार्किंग केलं आहे खाली आणि कट करून घेते तो पीस। इथे फ्रंटला झिप लावणार आहे। झिप लावून झालेली आहे, त्यासाठी इथे परत अस्तर घेते खाली। अस्तर जोडून घ्यायचं आहे। इथं अशा पद्धतीने फ्रंट पॉकेट तयार झालेलं आहे। या पीसलाही तशाच पद्धतीने आपल्याला कटिंग करून झिप लावून घ्यायची आहे। नंतर यालाही अस्तर जोडून घ्यायचं आहे। हे फ्रंटचे दोन्ही पॉकेट तयार। इथे या 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत, त्याला मी झिप लावून घेणार आहे। त्यानंतर जो पीस आहे तो या पट्टीवर लावून जोडून घ्यायचा आहे। इथे बेल्ट घेतलेले आहेत, हे जोडण्यापूर्वी आधी बेल्ट बसवून घ्यायचे आहेत। बेल्ट अगदी मधोमध लावून घ्यायचे आहेत व्यवस्थित। त्यानंतर ही पट्टी जोडून घ्यायची आहे त्याला। एक्स्ट्राचा कपडा कट करायचा आहे। त्यानंतर उलटवून घ्यायचं आहे पीस। दुसरा पीस पण जोडून घ्यायचा आहे। इथे आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे। ही पट्टी त्या ठिकाणी जोडणार आहे आपण। 27 इंच ठेवणार आहे पट्टीला। कट करून घेतलेला आहे तो। त्यानंतर वरच्या साईडला 2 इंचवर मार्किंग करायचं आहे।
इथे मोजून घेतल्याप्रमाणे 2 इंचवर मार्किंग करून त्या पट्टीला असं क्रॉसमध्ये आपल्याला कट करायचं आहे निमुळतं. दोन्ही साईड अशा कटिंग करून घ्यायच्या आहेत. आणि या पट्ट्या पहिल्यांदा झिपच्या साईडनं आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत. त्यानंतर राऊंडमध्ये असे शिवून घ्यायचे आहे. अगदी परफेक्ट माप आहे का पाहायचं आधी, त्यानंतर ती पट्टी जोडून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपली एक बाजू जोडून झाली आहे. बॅगचा दुसरा पार्ट जोडायचा आहे. इथे आपली ही बॅग शिवून पूर्ण झालेली आहे. आपल्याला पायपिंग करायचं असेल तर पायपिंग करू शकतो, ठेवायचं असेल तर असंही ठेवू शकतो, काही प्रॉब्लेम होणार नाही. खूप छान अशी ही बॅग तयार झाली आहे, लेडीज बॅग. तुम्हीही अशी बॅग घरी तयार करू शकता. तर ही बॅग तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.